तर नमस्कार सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लासिकल ट्युटोरियल्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये वाद्यांची प्रारंभिक ओळख आपण बघितली होती. वेगवेगळे वाद्य आपण बघितली होती. त्यामध्ये पखवाज होता, ढोलकी होती आणि तबला होता. तर आता जे वाद्य तुमच्यासमोर मी सादर करत आहे त्याचं नाव आहे तबला. ठीक आहे. ॲक्च्युली ही जोडी असते. हा त्याचा उजवी बाजू झाली, म्हणजे याला तबला बोलतात, आणि ह्या त्याच्या डाव्या बाजूला डग्गा बोलतात, आणि एकत्रितपणे या दोन्ही गोष्टींना तबला असे आपण बोलतो. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला आता तबला बघणार आहे. ठीक आहे. हा माझ्या हातात तबला आहे. ओके. तर याची आपण प्रारंभिक ओळख बघितलेली होती. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण चाटीवर वाजणारे बोल बघणार आहेत. म्हणजे आता ह्यामध्ये जर बघितलं आपण, मागचा व्हिडिओ जर तुम्ही आठवला तर ह्या भागाला किनार किंवा चाटी असे म्हणतात. तर या भागावर कोणकोणते बोल उत्पन्न होतात तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर आपण आपले जो अनामिका आहे, अनामिका हे बोट अनामिका हे शाईच्या किनाऱ्यावर ठेवून इथे, आणि आपल्या पहिल्या बोटाने टा चाटीवर मारायचं, टा. ठीक आहे. तर चाटीवर ता, त किंवा न, ना, म्हणजे त, ता, न, ना हे 4 प्रकारचे बोल आपण काढू शकतो. त, ता, न, ना. म्हणजे हा बोट स्टेबल ठेवायचा आहे शाईच्या किनाऱ्यावर. अजिबात त्याची मुवमेंट झाली नाही पाहिजे. हा बोट स्टेबल ठेवून फक्त पूर्ण ताकद आपली तर्जनीमध्ये म्हणजे पहिल्या बोटामध्ये आली पाहिजे. ठीक आहे. त, ता, न, ना. ठीक आहे. तर या एपिसोडमध्ये आपण एवढीच गोष्ट करणार आहोत, आणि ह्या गोष्टीची आपण एक आठवडाभर रियाज करणार आहेत, ट्राय करणार आहोत आपण. जर घरी वाद्य असेल तर बेस्ट आहे, नाहीतर तबल्याचा हा जो पुढीचा आकार आहे असं तुम्ही चित्र एखाद्या डब्यावर काढा आणि डब्यावर प्रॅक्टिस चालू ठेवा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.